मंगलाष्टक स्तोत्र बघत होतो आपण ह्याच्यामध्ये संध्याकाळच्या स्वाध्यायात. तर त्याच्यामध्ये जे 64 रुद्धींचं कथन आलं आहे त्याचा परिचय करण्यासाठी म्हणून जे परमर्षी स्वस्ती मंगल पाठ आहे जिनेंद्र अर्चनामध्ये पूजा पीठिकेच्यामध्ये शेवटी आहे. स्वस्ती मंगल पाठच्या नंतर परमर्षी स्वस्ती मंगल पाठ आहे. तर त्याचं आपण पाठ करतो. इथं 64 रुद्धींचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. मग त्या प्रत्येक रुद्धींचा आपल्याला थोडासा परिचय होतो, रोज त्याचे नावं कळतात, त्याच्यासाठी म्हणून आपण रोज हे म्हणतोय. पण मूळ आपला स्वाध्याय चालू आहे तो मंगलाष्टक स्तोत्राचं चालू आहे. परमर्षी स्वस्ती मंगल पाठ. नित्य अद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधार यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठ सदान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्रिय की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पावे शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सई अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे. सुरू करायच्या आधी एक कमेंट आली आहे का कुठल्या तरी प्रवचनाला. कोणीतरी हर्ष वाकले म्हणून आहेत फ्रॉम ऑस्ट्रेलिया. तर त्यांनी परिचय विचारला होता. तर इथं अकलूजमध्ये सुशीलमती माताजी आणि सुव्रता माताजींचा संघ आहे. जर त्यांना इथं यायची इच्छा असेल तर तुम्ही मेसेज करा. मी एक नंबर सांगते, त्या नंबरवर तुम्हाला ॲड्रेस वगैरे मिळेल. जेव्हा तुम्ही इंडियामध्ये येणार त्यावेळेस त्या ॲड्रेसवर आला तर तुम्हाला दर्शन होईल, माताजींचं मार्गदर्शन मिळेल, सम्यक दर्शनाची देशना मिळेल. ते जास्त लाभकारी ठरणार आहे. मी तुम्हाला रिप्लाय पण अनेकांनी रिप्लाय केलं आहे तुमच्या कमेंटला, पण बहुतेक तुम्हाला मिळालं नाही आहे त्याचं. तर माझा नंबर आहे 8888988292. ह्याच्यावर तुम्ही तुमचं काय निरोप असेल तर ठेवा. तसं तुम्हाला मग इथला ॲड्रेस वगैरे देतील लोक. तर आपण काय बघत होतो, 64 रुद्धींमध्ये बुद्धिरुद्धीचे वर्णन झालं आपलं. म्हणजे एकूण 18 रुद्धी झाल्यात 64 मधल्या. नाही, 18वी राहिली आहे. 17 रुद्धी झाल्यात. 18वी रुद्धी काय आहे? वादित्व रुद्धी. बुद्धिरुद्धी म्हणजे काय सांगितलं होतं? जिथं की ज्ञानाची ज्ञानशक्ती म्हणा, ज्ञानवृद्धी म्हणा किंवा बुद्धिवृद्धी म्हणा, हे सगळे एका अर्थवाची आहेत.
तर परिणामांच्या विशुद्धीने ज्या ज्ञानशक्ती प्रगटल्या त्याला म्हणलं बुद्धिवृद्धी. ज्या शक्ती स्वभावाला लक्ष केल्याने प्रगटतात त्याला बुद्धिवृद्धी म्हणतात. किंवा सामान्य वृद्धी, कुठल्याही वृद्धी असू देत, त्या स्वभावाला लक्ष केल्याने प्रगटणार आहेत. बाहेरच्या कुठल्या अपेक्षेने जर साधना करत असेल तर त्यांना वृद्धींची प्राप्ती होत नाही. तर त्या बुद्धिवृद्धीमध्ये आतापर्यंत सगळे वेगवेगळे प्रकारचे वृद्धी सांगून आलेत. आता शेवटी सांगायलेत की सगळ्यामध्ये बुद्धीची विशेषताच दाखवायची आहे. ज्या काही वृद्धी सांगतायत त्या सगळ्यामध्ये, या बुद्धिवृद्धीमध्ये ज्ञानाची विशेषता सांगितली आहे ना. पहिल्यांदा केवळ ज्ञानापासून ते आता शेवटी वादित्व वृद्धीपर्यंत आलेत. तर प्रत्येक ठिकाणी ज्ञानाचं काही ना काही काय म्हणायचं, एक क्वालिटी दाखवायची आहे ज्ञानाची वेगळी. जसं की आपण अष्टांग निमित्त रूपाने बघितलं ज्ञान कसं कार्य करतंय, किंवा आत्ता बघितलं दशपूर्वित्व, चतुर्दशपूर्वित्व ह्याच्या रूपाने. म्हणजे त्या ज्ञानाची शक्ती काय आहे, किंवा ते ज्ञान कशा रीतीने कार्य करू शकतं, उपयोगामध्ये आलं तर ते ज्ञान काय कशाला ग्रहण करेल, कशा रूपाने काय म्हणायचं त्याचा अर्थ लागू शकतो, समोरच्या वस्तूचा अर्थ किंवा लक्षणाचा वगैरे अशा. तर ज्ञानाचं उपयोग कशा प्रकारे होतं हे या सगळं बुद्धिवृद्धीमध्ये 18 टाईप्समधून सांगितलं आहे. जसं मागं पण आपण अनेक वृद्धींमध्ये काय बघितलं होतं, अष्टांग निमित्तच्या आधी पण पंचेंद्रियांच्या विषयाविषयी पण ज्ञान कसं कार्य करतं, त्याची शक्ती कशी वृद्धिंगत होत जाऊ शकते, असं वेगवेगळ्या प्रकारांनी सगळ्या बुद्धींचं हे कथन आहे. म्हणून त्यांना बुद्धिवृद्धीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता शेवटी सांगायलेत काय, वादित्व वृद्धी म्हणजे काय. तर त्यामध्ये काय घेतलं, ज्या वृद्धीच्या द्वारे परमतातील दोष शोधून परीक्षा केली जाते व अन्य दार्शनिकांना वादप्रतिवादामध्ये निरुत्तर केले जाते, ती वृद्धी म्हणजे वादित्व वृद्धी. क्या बताया मैंने, परमतवादी किंवा परमतातील दोष शोधून, म्हणजे कोणी असा, पहिला समजून घ्या नंतर लिहा पाहिजे तर. म्हणजे काय म्हणलं, मी वादित्व वृद्धी संपन्न मुनी आहे, माझ्या समोर येऊन बसलेले अनेक परमतवादी आहेत, त्यांनी त्यांचा पक्ष मांडलाय. मग आता त्यांचा पक्ष खंडन करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी त्या मतातलं सगळे इनआउट्स माहिती पाहिजेत ना, किंवा तुम्हाला तुमचं मत तेवढं क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे अनेकांत वस्तूचं स्वरूप ज्याच्या ज्ञानामध्ये स्पष्ट झालं आहे, तर त्याला समोर येऊन कोणी कसलाही प्रश्न विचारेल किंवा काय म्हणायचं त्या वस्तूबद्दल वेगवेगळ्या शंका येतील, जरी त्या समोर परमात्वादीला, तरीसुद्धा जे वादित्व वृद्धिधारी मुनिराज असतात त्यांच्या ज्ञानातून ते त्या सगळ्या शंकांचं निरसन करतात, किंवा जे काही विरोधी पक्ष मांडले गेले त्या सगळ्याचं निराकरण करतात, हे सांगायले. म्हणून काय केली व्याख्या, ज्या वृद्धीच्या द्वारे परमतातील दोष शोधून परीक्षा केली जाते. म्हणजे अनेक असे मतवादी आहेत जे की आपलं मत मांडतायत. जसं तुम्ही अनेकांत हे वस्तूचं स्वरूप सांगितलं, तसं प्रत्येकाने त्यांच्या रूपाने पाहिलंय, ते काय म्हणायचं एक एक अंश रूपाने वस्तूला पाहिलंय आणि तशीच वस्तू आहे असं ते सिद्ध करतायत. मग त्यांनी जे काय मत मांडलं त्याच्यामध्ये जो दोष आहे तो शोधून परीक्षा केली जाते व अन्य दार्शनिकांना वादप्रतिवादामध्ये निरुत्तर केले जाते, ती वृद्धी म्हणजे वादित्व वृद्धी आहे. परीक्षा केली जाते व वादप्रतिवादामध्ये त्यांना निरुत्तर केलं जातं, अशी ती वृद्धी म्हणजे वादित्व वृद्धी आहे. त्यांनी अजून एक ठिकाणी शास्त्रामध्ये व्याख्या करताना असं केलंय की इंद्र जो असतो तो जरी समोर येऊन उभारला वाद घालायला, या वृद्धिधारी मुनींच्या, कुठली वृद्धी चालू आहे, वादित्व वृद्धी म्हणा,
त्या मुनींच्या समोर जर इंद्र जरी येऊन उभारला, इंद्राचं पण ज्ञान अगाध आहे, मग तो जरी येऊन उभारला आणि तो जर मतांतर करेल, काय म्हणायचं, डिबेट करेल या मुनींची, तरीसुद्धा त्याला निरस्त करण्याची शक्तीसुद्धा या रुद्रीधारी मुनींच्यामध्ये असते. काय म्हणले, इंद्राने जरी येऊन वाद घातला तरी आपल्या बुद्धी व प्रतापाच्या द्वारे त्याला निरुत्तर करण्याची शक्ती असते. कोणामध्ये, या रुद्रीधारी मुनिराजांकडे. म्हणजे आता ते असणार पण नसणार पण आपल्याला माहीत नाही, पण शेवटी त्यांनी ते काय म्हणायचं, जी देवता होती ना, देवतेलाच प्रश्नोत्तर करत होते, ते वादविवाद करत होते आणि कितीतरी दिवस ती चर्चा चालली. अकलंकांची कथा माहिती आहे आपल्याला. अकलंक स्वामींच्या समोर जेव्हा ते बुद्ध गुरु येऊन बसले ना, की म्हणले डिबेटमध्ये जे हारणार त्यांनी दुसऱ्याचं शिष्यत्व स्वीकारायचं आणि तो धर्म सोडून द्यायचा, असं ठरलं होतं. आणि दोघं पण पराकोटीचे विद्वान होते. कोण, अकलंक स्वामी जिनागमातले, आणि जे समोरचे बुद्ध गुरु होते ते सुद्धा त्यांच्या मतामध्ये एकदम परफेक्ट आणि एकदम काय म्हणायचं, लास्ट ज्ञान असणार त्यांच्या अभ्यासामधलं असं. तर असे दोघं पण बुद्धिमान एकमेकांसमोर बसलेले आणि त्यांचं डिबेट चालू होता. पण मायाचारी काय केली होती त्यांनी, की स्वतः डिबेट करायला बसले नव्हते, तर पडद्याच्या मागं त्यांनी एका हांड्यामध्ये का काय पात्रामध्ये त्या देवतेला बोलवून त्याला बसवलं होतं आणि पडद्याच्या मागं होतं ते. त्यामुळं ह्यांना माहीत नाही काय चालू आहे ते, आणि रोज तसा वादप्रतिवाद चालायचा. असे अनेक दिवस गेले पण ती देवता परास्त होत नाही. अशा वेळेस तिच्या प्रश्नांना ह्यांची उत्तरं बरोबर जायची, त्यामुळं ती पण परास्त होत नव्हती आणि हे पण होत नव्हते. मग त्यांना कळेना की असं का व्हायला लागलं आहे. मग असं काहीतरी बहुतेक 7 दिवस चर्चा चालली होती त्यांची, 7-8 दिवस. आणि मग एक दिवस त्यांना रात्रीतनं जेव्हा सामायिकाला बसले होते त्यावेळेस त्यांना उघाड झाला की जर त्या देवता असतील माझ्यासमोर डिबेट करणाऱ्या, तर त्यांना एकच प्रश्न दुसऱ्यांदा विचारला तर त्या निरुत्तर होतात. आणि मग त्यांनी ते प्रयोग करून बघितला दुसऱ्या दिवशी की एकच प्रश्न परत एकदा विचारला तर ती देवता निघून गेली, म्हणजे ती निरस्त झाली. म्हणजे अशा प्रकारे वादविवादामध्ये जे आपली बुद्धीच्या द्वारे समोरच्याला निरुत्तर करतात, अशी ती शक्ती म्हणजे वादित्व बुद्धिवृद्धी. कुठली? इंद्राने जरी येऊन वाद घातला तरी आपल्या बुद्धी व प्रतापाद्वारे त्याला निरुत्तर करतात, त्याच्या दोषाचे अन्वेषण करतात. या तपस्वींच्या समोर कोणीही वादविवादामध्ये विजयी होऊ शकत नाही, अशी त्यांची लेवल आहे. म्हणजे असं ते पद मिळालं आता त्यांना, अशी त्यांची काय म्हणायचं, ज्ञानाची इतकी उन्नती झाली आहे की त्यांच्यासमोर आता दुसरं कोणीही जिंकू शकत नाही. तर वादविवादामध्ये कोणी विजयी होऊ शकत नाही, सर्वांना ते परास्त करतात. मग ते कोणीही असोत समोर. हां, तर तेच म्हणलं होती का नाही माहीत नाही आपल्याला, पण त्यांनी त्या पण आता वृद्धी संपन्न होते की नाही एवढं माहीत नाही आपल्याला, पण त्यांनी पण वादविवादामध्ये असा जय मिळवला होता. तर सांगितलं जे हे वादित्व वृद्धिधारी मुनिराज आहेत त्यांच्यासमोर आलेले कोण नैयायिक असतील, वैशेषिक असतील, सांख्य, बौद्ध, कुठल्याही मताचे जरी जीव बसलेले असतील आणि ते येऊन जर वाद करतायत, आपलं मत मांडतायत आणि आपल्या मताला म्हणजे जिनमताला खोडण्याचा प्रयत्न करतायत, तर तिथं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं तेवढ्याच तोडीचं उत्तर देतात आणि त्यांचं मत कशा प्रकारे चुकीचं आहे हे सांगतात. असे ते वृद्धिधारी मुनी म्हणजे वादित्व वृद्धी संपन्न मुनिराज. तर हे मुनी सांगितलं अपराजेय असतात. म्हणजे काय? हां, अपराजित म्हणतो ना, तर त्यांचा कधीही पराजय होत नाही. कारण आता तेवढी त्यांच्यामध्ये कुवत आली आहे, तेवढी एक
कॅपॅसिटी आली आहे की ते आता कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याची, म्हणजे काय म्हणायचं, आता तुमच्यासमोर त्यांच्यासमोर आलेले प्रश्न असे कुठले तरी अंश असतात आणि इतकं अगाध ज्ञान आता त्यांच्याकडं आहे. त्यामुळं कुठलाही प्रश्न काय म्हणायचं त्यांच्याकडून अर्धवट नाही राहत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात म्हणा, किंवा सगळ्या शंका, सगळे विरोध त्यांच्याकडून खंडित केले जातात. मग इथं प्रश्न आला आहे की इंद्र जो असतो तो काय जिनेंद्रांच्या विरोधी आहे का? तुम्ही इकडं सांगता की इंद्र जाऊन त्या जन्मकल्याणी करतो, परत सगळ्या पंचकल्याणिकांमध्ये सुद्धा जाऊन सगळ्या रीतीने सहभाग घेतो, समोश्रणाची रचना करतो, भगवंतांचं गुणगान करतो, इतकं भक्ती पूजन करतो इंद्र जाऊन. तर मग तो भगवंतांच्या मताच्या विरोधी असतो का? नसतोच. द्वादशांगाचा पाठी आहे म्हणल्यावर विरोधी कसा असणार? तर एक व्यंग म्हणजे काय म्हणायचं, एक उदाहरण म्हणून सांगायला लागले त्यांनी की इंद्रासारखं ज्ञान असणारा कोणी जरी येऊन समोर बसला या रुद्धी मुनींच्या, तरी सुद्धा त्याला परास्त करण्याची शक्ती या मुनींमध्ये आहे. पण इंद्र विरोधी नाही, तो जिनेंद्रांचा भक्त आहे, आपल्यापेक्षा पण जास्त भक्ती आहे त्याची. आणि तो तर काय म्हणायचं आहे नाही ती सगळी शक्ती, सगळं वैभव, सगळं ज्ञान ओतून भक्ती करतोय. आपण थोडंसं राखून करतोय, हो का नाही? सगळी शक्ती लावत नाही आपण देवाला, धर्माला, गुरुला. मग तिथं सांगितलं की त्यांनी आहे नाही तेवढं सगळं वैभव ओतण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या रीतीने त्यांचं गुणगान करतोय, स्तुती करतोय. तर सांगितलं तिथं तेच, इंद्र तर जिनेंद्रांचा विरोधी नसतोच, तो वाद करणार नाही. पण त्याच्या तुल्य असा कोणी असेल तर तो सुद्धा निरस्त होतो या मुनिराजांकडून. हे दाखवण्यासाठी म्हणून त्या इंद्राचं उदाहरण घेतलंय. त्याच्या प्रश्नांना निरुत्तर करण्याची शक्ती या मुनिराजांमध्ये असते. परमतींना जिनमताचे महत्त्व सांगून त्याला तर्क आदींच्या द्वारे खंडित करणे, समोरच्याच्या अभिप्रायाला जाणून त्याच्या विपक्षरूप मताचे निरसन करण्यास समर्थ अशी बुद्धी म्हणजे वादित्व वृद्धी. काय कळलं? परत एकदा वाचते. परमतवादींना जिनमताचं महत्त्व सांगून तर्क आदीच्या द्वारे त्यांच्या मताचं खंडन करतात. कारण त्यांना अनेकांत वस्तूचं स्वरूप माहीत नाही आहे. जिनमत म्हणजे काय आहे हो? असं काय वेगळं काढून ठेवलेलं धर्म आहे का? वस्तू जशी आहे तसं सांगणारं त्याला नाव दिलंय जिनमत म्हणा, किंवा वस्तूचं स्वरूप आहे ते. असं काय वेगळा धर्म नाही आहे जिनधर्म म्हणजे. जसं आहे तसं वस्तूचं कथन करणं हेच तर वस्तूचा धर्म आहे. आणि मग म्हणून यथार्थ धर्माला सांगतो तो जिनधर्म असं म्हणला जातो. आणि मग जे काय अन्यमतवादींनी मांडलं ते नाही आहे का वस्तूमध्ये? तुम्हीच सांगितलेलं सगळं वस्तूचं स्वरूप आहे का? काय अन्यमतवादींनी पण दाखवून दिलं वस्तूमध्ये हे धर्म आहेत. मग त्यांच्या मताला का तुम्ही चुकीचं म्हणताय? त्यांनी काय केलं, एक अंश घेतला आणि तेवढ्या अंशरूपच वस्तू आहे असं मानलं. त्यामुळं त्यांचं मत चुकीचं ठरतंय. आपण काय सांगतोय, वस्तू ही सर्व अंशांनी युक्त अंशी आहे. जसं ते मध्ये उदाहरण सांगितलं होतं ना अष्टसहस्रीमध्ये आलेलं की राजमहालामध्ये काय सांगितलं नाही, एका मनुष्याकडं रत्न होती आणि मग ती रत्न त्याला मिळाली म्हटल्यावर तो धन्य मानत होता आणि मीच जास्त श्रीमंत म्हणा किंवा जास्त वैभववाला असं स्वतःला मानत होता. तर त्याला सांगितलं की जेव्हा राजमहालामध्ये राजा असतो, राजा आहे आणि त्या राजाकडं भरपूर रत्न आहेत, जवाहर काय म्हणायचं ते सोनं चांदी दागिने सगळं भरपूर आहे. म्हणून तो स्वतःला काय मानतोय, मी संपन्न आहे किंवा मीच
रत्नांचं माझ्याकडंच सगळ्यात जास्त मिळकत आहे, काय म्हणायचं, रत्न माझ्याकडंच सगळ्यात जास्त आहेत, असं तो रत्नांचा भंडार आहे असं तो स्वतःला म्हणतोय. तर त्यावेळेस त्याला सांगितलं की राजा म्हणजे रत्नांची खाण नाही. वास्तविक रत्नाकर कोणाला म्हणायचं, जिथं की रत्न कधीही संपत नाहीत. ही रत्न तर देऊन संपतील, नष्ट होतील, तो राजा आहे तोपर्यंत राहतील, परत नाही मिळणार, असं काही होऊ शकतं. पण जो समुद्र म्हणजे रत्नाकर आहे, ज्याच्यामध्ये की निरंतर रत्नांची प्राप्ती मिळणार आहे, कधीही असा काळ नाही की जिथं रत्न मिळणार नाहीत. त्यामुळं समुद्राला रत्नाकर म्हणलंय. मग त्या समुद्रातून घेऊन जाऊनच रत्नांचं कोठार झालंय त्या राजाकडं. मग असंच सांगितलं त्यांनी उदाहरण देऊन अष्टसहस्रीमध्ये की वस्तूमध्ये अनेक धर्म आहेत म्हणजे रत्नाकर आहे. वस्तू म्हणजे धर्मांनी बनलेली धर्मी आहे, अनेक धर्म आहेत त्या वस्तूमध्ये. मग कोणी एक धर्म घेऊन जातो, कोणी दुसरा धर्म घेऊन जातो आणि म्हणतो वस्तू एवढीच आहे. काय म्हणले मंगलकाकी, केवढी आहे, तेवढ्या त्या धर्मरूपच आहे, ते अंशरूपच आहे. जसं की बौद्धांनी मानलं वस्तू अनित्यच आहे, सांख्यांनी मानलं नित्यच आहे, असं अनेकांनी अनेक धर्मांना उचलून तेवढंच वस्तूचं स्वरूप मानलं. जसं की राजानी थोडी रत्न घेऊन गेली आणि स्वतःला रत्नांचा भंडार मानलं, तर असं नाही. मग हेच सांगितलं की प्रत्येकाने जरी एक एक अंश घेऊन गेले तरी सुद्धा ती वस्तू पूर्ण नाही किंवा ते वस्तूचं खरं स्वरूप नाही. मग आहे कशी वस्तू, तर सांगितलं सगळ्या धर्मांचं जे काय अंशनी काढलेत बाहेर, तर त्या सगळ्या अंशांनी परिपूर्ण अशी ती वस्तू खरी वस्तू आहे. म्हणून त्यांनी सांगितलं जिनधर्म म्हणजे रत्नाकर आहे किंवा गुणाकर आहे, अनंत गुणांची आकर, असं ते वस्तूचं स्वरूप अनंत धर्मात्मक आहे, अनेकांतात्मक आहे, असं वस्तूचं स्वरूप आहे, ते यथार्थ आहे. ज्याला हे नाही समजलं तर ते सगळे भ्रष्ट झाले, मिथ्यात्वाला प्राप्त झाले आणि त्यांनी आपलं आपलं वस्तूचं स्वरूप स्थापित केलं. मग असं तर किंवा धर्माचं स्वरूप स्थापित केलं असं भिन्न भिन्न. मग तेच सांगतात तिथं की जे हे वादित व वृद्धिधारी मुनी आहेत ते काय करतायत, परमतींना जिनमताचं महत्त्व सांगून त्यांना जे काय कुमत मांडली आहेत त्यांनी त्याचं खंडन करतात आणि त्यांच्या अभिप्रायाला जाणून त्यांनी जे काय मत मांडलेलं आहे, वस्तूचं स्वरूप सांगितलेलं आहे, त्या अभिप्रायाला जाणून त्याच्या विपक्षरूप मताचे निरसन करण्यास समर्थ अशी बुद्धी ज्यांच्याजवळ असते त्यांना म्हणलं वादित्व वृद्धिधारी मुनी. जिनमताची स्थापना करण्याची शक्ती या मुनींमध्ये असते. काय म्हणले अनिता काकी, काय म्हणले, तुमच्यामध्ये आहे का, तुमच्यामध्ये आहे का, का नाही करू शकत तुम्ही, जिनमत माहीत नाही का तुम्हाला आता काय आहे ते, मग आपण का नाही स्थापित करत त्याला. आपल्याकडे पण शक्ती आहे, आपण पण आपल्या प्रतीने जी काय ज्ञान आहे आपल्याकडे त्या रूपाने मांडतोय, वस्तूचं स्वरूप समजून घेतोय, म्हणजे जिनमताची स्थापनाच करतोय. फक्त वेगळं मत स्थापन करू नका एवढंच सांगायला लागलेत आचार्य. म्हणजे आपण जे काय वस्तू मानली त्या रूपाने आहे असं एकांत करू नका. जे शास्त्रात सांगितलेलं आहे, भगवंतांच्या दिव्यध्वनीत सांगितलेलं आहे, तसंच वस्तूचं स्वरूप आहे हे स्वीकारून मग स्थापना करा त्या जिनमताची. तर आपण पण वृद्धी नाही आपल्याला, पण तशी कला, तशा प्रकारचं ज्ञान आपल्याकडं पण आहे. आणि समजा तुमच्या समोर आले कोण असे परमतवादी, तर त्यांना त्यांचा दोष आहे हे तरी सांगण्याची शक्ती आहे का तुमच्यात? तुमच्या मतामध्ये, तुमच्या वस्तूमध्ये असे दोष आहेत किंवा तुम्ही मानलेली वस्तू अयथार्थ आहे असं सांगायची तर हिंमत आहे का आपल्यात? समोर येऊन बसले जर तर परमतवादी, मग कसले धार्मिक तुम्ही, कसले स्वाध्यायी, तेवढी तर नाही का आपल्यामध्ये कुवत?
मांडायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मग राहणार कसा आहे धर्म तुमचा. म्हणूनच तर मग सगळ्या परमताच तेच तर दाखवायचं आहे. मग म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये जर वस्तूची स्वरूप क्लिअर असेल तर ते समोरच्यानी जे काय मत मांडलं किंवा जे स्वरूप सांगितलं ते चुकीचं असेल तर त्याला चूक म्हणण्याची शक्ती, त्याच्यामध्ये दोष सांगण्याची शक्ती तरी पाहिजे आपल्यामध्ये. नाहीतर काय दोष आहे ते सांगा. नाही, काय सांगा काय दोष येणार. जर तुमच्या समोर कोणी म्हणजे असं चुकीचं वस्तू स्वरूप मांडेल आणि तुम्ही त्याला विरोध पण नाही करणार, त्याचं खंडन नाही करणार, तर काय दोष येणार. अनुमोदना होणार. तुम्ही सुद्धा परमतामध्ये प्रवेश करणार. कधी मिथ्यात्वाला प्राप्त होणार, कधी खऱ्या वस्तूचं स्वरूप तुमच्या ज्ञानातून भ्रष्ट नष्ट होणार सांगता येत नाही. म्हणून सांगितलं ॲटलिस्ट आपलं मत फिक्स करा आणि मांडता आलं तर समोरच्या समोर मांडा. जे काय त्यांनी मांडलेलं स्वरूप आहे ते चुकीचं आहे, ते दोषयुक्त आहे हे दाखवा. तरी स्वीकारेल नाही स्वीकारेल त्याची गोष्ट आहे, पण आपल्याकडून तरी आपण एक पाऊल टाकायला पाहिजे. जसं की परमतवादी येऊन तुमच्या समोर म्हणतोय तुम्हाला आत्मानुभूती होत नसते. म्हणजे जे कोणी गृहस्थ आहेत त्यांना अनुभूती होत नसते हे सांगणारे कुठल्या मतवादी. परमत म्हणायचं त्याला आता. कारण गृहस्थाला असंयमीला अनुभूती होऊ शकत नाही असं म्हणणारे स्वतः सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी. ज्यांना सम्यक दर्शनाची परिभाषा माहीत नाही आहे, त्याचं स्वरूप माहीत नाही आहे, त्याची प्राप्ती कशी होते, त्याच्यासाठी काय साधन आवश्यक आहे हे जर माहीत नाही आहे तर त्यांनी जे स्थापन केलेलं मत आहे ते कुठं जाणार. जिनमताच्या बाहेर आहे. म्हणून त्याला जिनावमदम म्हणलंय शास्त्रामध्ये. जिनमताचा अवमान करणारे आहेत ते. कारण शास्त्रात सांगितलंय श्रद्धेची परिणती जिथं समीचीन झाली, जिथं आत्म्याविषयी समीचीन श्रद्धा प्रगट झाली तिथं सम्यक दर्शन झालंय. तिथं असा शब्द नाही वापरला की बहिरंगात तो मुनीच असायला पाहिजे, त्याच्यामध्ये संयमच असायला पाहिजे, असं इसेन्शियल नाही. कारण प्रत्येक गुणांचं परिणमन स्वतंत्र आहे. श्रद्धेचं परिणमन तुम्हाला दाखवतंय काय. अनुभूती घ्या, स्वतःचा विश्वास उत्पन्न करा, मान्यता बदला की मी शरीर नाही मी जीव आहे. त्याच क्षणाला सम्यक दर्शनाची आत्मानुभूतीची प्राप्ती होणारच. आणि त्याच वेळी तिथं सांगितलं ज्ञानसुद्धा समीचीन होणार आणि श्रद्धानामध्ये सुद्धा आंशिक समीचीनता येणार आहेच. भलेही बहिरंगामध्ये असंयम आहे तरीसुद्धा चारित्र्याचं आंशिक शुद्धी झालेली आहे. आणि तो असंयमात आनंद मानणारा नाही. जो सम्यक दृष्टी जीव आहे तो आपल्या परिणामांमध्ये ॲटलिस्ट असं तरी ठेवणार की मला ह्याच्यामध्ये रमायला नको आहे किंवा हे माझं स्थान नाही आहे, अशी तरी त्याची दृढ मान्यता असते. आणि त्यामुळं तो संयम अंगीकार करत जाणार. तोच मुनी होणार आणि भावलिंगत्व प्राप्त करणार. म्हणून सांगितलं की बाहेरच्या कुठल्याही चिन्हावरून तुम्हाला सम्यक दर्शन आणि मिथ्या दर्शनाचं निर्णय होऊ शकत नाही आणि करायला पण जाऊ नका. स्वतःचा निर्णय करा आपल्या ज्ञानाने. मी स्वतःला जाणू शकतोय का, मला 7 तत्वांचं स्वतःच्या आत्म्याचं श्रद्धान झालं आहे का, तर मी सम्यक दृष्टी झालोय हा निर्णय स्वतः करा. प्रमाणाने आपल्या स्वतःला जाणा आणि प्रामाण्य तिथंच निर्धारित करा. तर तुम्ही बाहेर कोणी तुम्हाला म्हणेल तुम्ही मिथ्यादृष्टी आहे तरीसुद्धा त्याचं भय वाटणार नाही ज्ञानीला. म्हणून सांगितलं असं कोणी समोर येऊन आपल्या मांडलं तर विरोध करण्याची शक्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे विरोध नाही करायचा आहे, फक्त आपल्याला समीचीन तत्व काय आहे हे सांगायचं आहे. मग ते सांगायला सुद्धा जर घाबरलो मागं सरकलो तर तुम्हाला काय म्हणायचं आपल्यासाठी सुद्धा तत्व दुर्मिळ होईल पुढं पुढं.
कदाचित तुम्ही पण कधी भ्रष्ट व्हाल तर कोणी तुम्हाला योग्य मार्गदर्शक मिळणार नाही. म्हणून आपली बुद्धी दृढ ठेवा आणि असं जर कोणी विरोध करणारा असेल तर त्याला सुद्धा मार्ग दाखवा. तर हे जे कोणी वादित्व वृद्धी संपन्न मुनी असतात तर ते न्यायशास्त्रामध्ये निपुण असतात. का? कारण न्यायशास्त्रामध्येच वादविवादाची पद्धती आहे. जसं आपण डिबेट म्हणतो ना, हे कोणीतरी एक आपलं पक्ष मांडणार, परत परमतवादी येणार, तो आपलं स्वरूप सांगणार, त्याचं निरसन करणार, हे सगळं न्यायामध्ये दाखवलं जातं. त्यामुळं न्यायशास्त्रामध्ये निष्णात बुद्धिवाले जे असतात ते वादित्व वृद्धी संपन्न मुनिराज असतात. काय म्हणले? निष्णात बुद्धिवाले असतात. न्यायामध्ये वादविवाद खंडन मंडन पद्धती असते. असे ज्ञान सहज प्रगट होते. त्याच्यासाठी बाहेर उपदेशाची वगैरे आवश्यकता नाही आहे किंवा कोणामुळं झालं असं नाही आहे. तर वादित्व वृद्धी ही आपोआप प्रगट होते, ज्ञानातून प्रगट होते. संपूर्ण न्यायशास्त्राचे ज्ञान त्यांना प्रगट झालेले असते. सगळ्या न्यायशास्त्राला जाणण्याची शक्ती असते आणि ती शक्ती अभिव्यक्त झालेली असते. असे ते वृद्धिसंपन्न मुनिराज असतात. आणि या वृद्धी कधी प्रगट होतात? कधी प्रगट होतात या वृद्धी? कुठलीही वृद्धी असू दे, ती वृद्धी कधी प्रगट होते? ध्यानाच्या काळात प्रगट होतात. जेव्हा ध्यान करतायत, विशुद्धी वाढली की तिथं सगळ्या उपलब्धी होत चालल्यात. म्हणून तर त्यांना माहीत नाही आहे की काय मला प्रगट झालंय आणि काय नाही झालं. वृद्धी आल्यात बाहेर, त्या देवता येऊन उभारल्यात, त्यांना कुठं काय त्याचा विकल्प आहे. असे ध्यानामध्ये निर्विकल्प आनंद घेतायत, मस्त भोगतायत, तर बाहेर काय चालू आहे त्याचं काय त्यांना तमास नसते, चिंता नसते. म्हणून सांगितलं वृद्धी तर ध्यानाच्या काळात प्रगटतात. म्हणून म्हणलं त्यांना आपोआप प्रगटतात. त्याच्यासाठी वेगळा त्यांना पुरुषार्थ करावा लागत नाही. आणि ही जी वादित्व वृद्धी असते तर ही शक्ती अपेक्षेने असते. म्हणजे आत्ता त्यांच्याकडं अशी वृद्धी प्रगट झाली आहे की कोणी समोर परमतवादी येईल तर त्याचं खंडन ते करू शकतात. त्यामुळं करत असताना त्यांना वृद्धी आहे असं नाही म्हणायचं आहे, तर शक्तिरूपाने त्यांच्यात तशी योग्यता प्रगट झाली आहे. आणि मग त्यांना ते त्या वृद्धीने संपन्न आहे असं जेव्हा ते डिबेट करतील आणि त्याच्यामध्ये हारजीत होईल असं दिसेल, त्यावेळेस तिथं त्यांना म्हटलं जाईल की हे संपन्न आहेत म्हणून. पण शक्ती अपेक्षेने तर त्यांना ध्यानाच्या वेळीसच अशा वृद्धींची प्राप्ती झालेली असते. कधी प्रगट होते ही वादित्व वृद्धी? तर सांगितलं ज्ञानावरण आणि वीर्यांत्रय कर्माचा उत्कृष्ट क्षयोपशम असताना. काय म्हणले? ज्ञानावरण आणि वीर्यांत्रय कर्माच्या उत्कृष्ट क्षयोपशमाचं निमित्त असताना वादित्व वृद्धी प्रगट होते. आणि काय सांगितलं तर अंगोपांग नामकर्माच्या विशेष उदयाने किंवा अंगोपांग विशेष नामकर्माच्या उदयाने ही वृद्धी, उदयाचं निमित्त असताना ही वृद्धी प्रगट होते. काय सांगा पुढं? क्षयोपशम करा. कसला क्षयोपशम असतो? उत्कृष्ट क्षयोपशम असतो त्याचा. आपल्याला पण आहे की ज्ञानावरण आणि वीर्यांत्रय कर्माचा क्षयोपशम, पण आपल्यापेक्षा सुद्धा त्यांचा क्षयोपशम उत्कृष्ट असतो. काला परवा आपण बघितलं होतं ज्ञान कधी प्राप्त होतं. कधी प्राप्त होतं? 3 कंडिशन्स काय सांगितले होते? कोणाला ज्ञानाची प्राप्ती होते? एक सांगितलं होतं जिज्ञासा, सांग भैया. दुसरं विनय आणि तिसरं परिणामांची विशुद्धी असेल तरच ज्ञानाची प्राप्ती होते. आज माझा प्रश्न उलटा आहे. ज्ञान कधी नष्ट होतं सांगा? कधी प्राप्त होतं याचं उत्तर काढलं होतं आपण. ज्ञान कधी नष्ट होतं?
उलट करणार त्याचं होय. असलं नाही. नाही 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 असं नाही. ते 3ला उलट करून सांगायला लागलाय तुम्ही नुसतं. ज्ञान कधी नष्ट होतं ते एक नष्ट कसं होईल? आवरण पडेल ना. नष्ट म्हणजे तेच की काय म्हणायचं, कधी त्याच्यात ऱ्हास दिसून येतो. असं ज्ञानाचं क्षयक्षमिक ज्ञान असल्यामुळं कधी ते वृद्धिंगत झालंय, कधी त्याचं कमी हीनता झाली आहे हे दिसून येतं ना आपल्याला. बाहेर कशाला जात आहे, आपल्याकडं जावा. कधी ज्ञान कधी कमी होतं असं मला विचारायचं आहे. नष्ट होतं म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला काय आठवतच नाही असं होतं, काय समजलं नाही असं आपण आठवत राहतो. तर असं कधी होतं? कॉन्सन्ट्रेशन नसलं तर, किंवा उपयोगिता नसेल तिकडे. नाही. एक समाधी शतक मध्ये एक श्लोक दिला त्यांनी, मला नाही येत तो श्लोक, पण त्याचा भाव सांगितलाय. काय की सुखरूप काळामध्ये जे प्राप्त केलेलं ज्ञान असतं ते दुःखाच्या समयाला नियमाने नष्ट होतं. सुखाने मिळवलेलं ज्ञान दुःखाच्या समयामध्ये नष्ट होतं. म्हणून सांगितलं दुःखपूर्वक ज्ञान कमवा. म्हणजे काय, वेदनेमध्ये सुद्धा दुःखरूप परिस्थिती असताना सुद्धा ज्ञानाची प्राप्ती करा तर ते दृढ राहतं. आणि काय म्हणायचं, सुखरूप म्हणजे काय, खाऊन पिऊन मस्त बसलोय, त्यावेळेस शिकायला लागलोय तर सगळं लक्ष लागतंय. शाळेत जाऊन बसलोय, समजा एक दिवस तुम्हाला डब्बाच दिला नाही शाळेमध्ये आणि बसलोय शिकायला, काय होणार आहे, लक्ष लागत नाही, नको वाटतंय, मग ते काय म्हणायचं, दुर्लक्ष होतंय, काय कळतच नाही असं वगैरे. मग जिथं आपण सुखरूप परिस्थितीमध्ये ज्ञान कमवतो तर ते दुःख काळामध्ये, म्हणून परीक्षा आल्यावर विसरून जात आहे सगळं. जेव्हा सुखाने कमवलेलं ज्ञान असतं ते सुख काळात अर्जित ज्ञान दुःखाच्या स्थितीमध्ये नष्ट होतं. काय आठवत नाही असं होतं, किंवा कधी आपण ऐकलंच नाही असं वाटतं. जसं की सुखाने शास्त्र ऐकताय नुसतं समोर बसून तुम्ही, मी कष्ट करून मिळवती आहे ना ज्ञान. वादित वृद्धी म्हणजे काय होतं मला कुठं माहिती होतं. मग मी कष्ट करून मिळवलंय, आता तुम्हाला सगळ्यांना ऐकतं मिळालंय म्हणजे काय म्हणायचं, आता सुखाने कमवलंय तुम्ही. आता 4 दिवसांनी मी तुम्हाला सगळ्या वृद्धींची विशेषता विचारणार आहे. मग त्यातून कळणार आपल्याला किती ज्ञान राहिलंय आणि किती नष्ट झालंय आपलं, कारण तुम्ही सुखाने मिळवताय. त्यामुळं ते दुःखाच्या परिस्थितीत आता विचारल्यावर दुःख वाटणार ना तुम्हाला, आपल्याला येत नाही किंवा आठवलं नाही तर असं एक टेन्शन येते डोक्यावर आणि मग त्यावेळी सगळं विसरून जात आहे. म्हणून सांगितलं की जे ज्ञान आपण सुखाने कमवतो ते नष्ट होतं दुःखाच्या परिस्थितीमध्ये. म्हणून सांगितलं ज्ञान मिळवण्यासाठी पुरुषार्थ करा, प्रयत्न करा, स्वभावाला जाणण्यासाठी प्रयत्न करा. आणि तो प्रयत्न आपला खडतर असणार किंवा कधी आपल्याला जास्त पुरुषार्थ करावा लागणार तरीसुद्धा त्याच्यासाठी आपलं बल वापरा, तर ते दुःखाच्या परिस्थितीत म्हणजे कुठल्याही गतीत गेला तरीसुद्धा ते नष्ट होणार नाही आणि तेच आपल्या अनंत सुखाला देणारं असणार. म्हणून असं ज्ञान कमवा की जे कधीही अज्ञानरूप नाही परिणमणार किंवा त्या ज्ञानाचा कधी ऱ्हास होणार नाही, त्या ज्ञानात वृद्धीच होत जावी अशा प्रकारची शक्ती आपल्यामध्ये आहे. तर त्याला जागृत करा, त्याला जाणा, तर त्या ज्ञानाचा विकास सहज होत जाणार. ओम जाणा. क्षयक्षम ज्ञान हा माझा स्वभाव नाहीच, हा मी आत्मा तर क्षायिक ज्ञान स्वरूप आहे, अनंत ज्ञान स्वरूप आहे, केवल ज्ञान स्वरूप आहे. पहा, या माझ्या ज्ञानामध्ये अनंत शक्ती आहे. या ज्ञानामध्ये दुःख नाहीच, सुखच सुख आहे. अनुभवा, हे माझे ज्ञान कधीच नष्ट होणार नाही.
प्रतीती करा. अविनश्वर ज्ञानस्वरूपोऽहम् ज्ञानपिण्डस्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ॐ विसर्ज. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो